तर पहा मुलांनो, यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर मीनिंग हा समजून घ्यायचा आहे. आणि मीनिंग म्हणजेच काय तर अर्थ. काय मुलांनो, मीनिंग म्हणजेच अर्थ. पहा MEANING, यस, मीनिंग म्हणजेच शब्दांचा अर्थ आपल्याला काय करायचा आहे इथे समजून घ्यायचा आहे. पहा, फर्स्ट आहे विदाउट. विदाउट म्हणजेच काय मुलांनो तर आउटसाइड. आपण बघितलं होतं की जी शिंपल्याची बाहेरची बाजू आहे, जी आउटसाइड आहे, ती कशी होती तर ती चंदेरी होती, सिल्वर होती. नेक्स्ट वर्ड बघूया, डाईज टू द मून. डाईज टू द मून मीन्स काय मुलांनो, दिस लाईन टेल्स अस दॅट द साऊंड्स ट्रॅव्हल फार अवे right up to the moon, but they became faint as they travel. बघा, जसा की जो एक ध्वनी आहे तो ध्वनी काय करतो की चंद्रापर्यंत जात आहे आणि मग प्रतिध्वनी आपल्याला येत आहे. जसं तुम्ही आपण बघत असू की आपण जर डोंगरावरती गेलो आणि तिकडनं सुद्धा आपण जर जोरजोरात ओरडलो, एखाद्याचं नाव आपण घेतलं, तर ते नाव आपल्याला काय होतं तर रिटर्न ऐकायला येत असतं. त्यालाच काय म्हणतात मुलांनो, डाईज देम मून. म्हणजेच जो मोठा आपण जो काही ध्वनी आपल्याला ऐकायला येतो, जो प्रतिध्वनी असतो, जो ओरडल्याने काय होतो तर चंद्रापर्यंत पोहोचत आहे असं कवितेमध्ये म्हटलेलं आहे. आणि तोच काय होतो प्रतिध्वनी हळूहळू मंद होत जातो, त्याचं जी तीव्रता आहे ती कमी होत जाते. पुढे बघा काय सांगितलं आहे मुलांना, शेल. शेल म्हणजेच काय आपल्याला माहितीच आहे. शेल म्हणजेच काय तर शिंपले. बघा SHELE, शेल म्हणजे शिंपले. म्हणजेच काय मुलांनो, हिअर इट मीन्स अ सी शेल. सी शेल म्हणजेच काय मुलांनो तर समुद्री शिंपले. आपण जेव्हा समुद्रकिनारी फिरायला जातो तेव्हा तिथे आपल्याला काय मिळतात मुलांनो तर खूप सारे शंख शिंपले हे मिळत असतात. तेच म्हणजेच काय मुलांनो तर शेल. शेल म्हणजे सी शिंपले. जसे सी म्हणजेच काय मुलांनो तर समुद्री शिंपले. ठीक आहे, इथे सी शेल म्हणजेच काय होतं मुलांनो तर समुद्री शिंपले, जे आपल्याला कुठे मिळत असतात तर समुद्र किनारी मिळत असतात. तसेच नदी किनारी सुद्धा आपल्याला शिंपले हे मिळत असतात. पुढे बघूया मुलांनो, क्राफ्ट. क्राफ्ट म्हणजेच काय मुलांनो तर इथे आहे अ स्मॉल फार्म. अ स्मॉल फार्म म्हणजेच काय मुलांनो तर लहान शेती किंवा जे काही शेतमळे असतात ते, तिथे जे काही झाडे झुडपे असतात त्या झाडांवरती ग्रीन लिनेट हा जो पक्षी आहे तो बसलेला होता आणि तो देखील सकाळ झाल्यानंतर कुठे निघून गेलेला होता, दाना पाण्याच्या शोधात निघून गेलेला होता. तर पहा मुलांनो, इथे समरी. समरी मीन्स मी काय मुलांनो बघा SUMMAR. काय मुलांनो SUMMARY. समरी म्हणजेच काय मुलांनो तर सारांश. आपल्याला या कवितेमधला सारांश बघायचा आहे. तो बघा काय आहे, इन दिस lullaby the poet is telling Minnie and Winnie to sleep well. ज्या मिनी आणि लिनी आहेत, ज्या मिनी आणि विनी आहेत त्या एका शिंपल्यामध्ये गार अशा झोपी गेलेल्या आहेत. ही सेज दॅट दे आर स्लीपिंग इन अ पिंक शेल. ते कुठे झोपलेले आहेत बघा, विच हॅज स्टार्स पीपिंग इनटू इट. त्या एका सुंदर अशा शिंपल्यामध्ये झोपी गेलेल्या आहेत. कोण मुलांनो तर मिनी अँड विनी ह्या सुंदर पिंक अशा कलरच्या शिंपल्यामध्ये झोपी गेलेल्या आहेत. आणि स्टार्स बघा, स्टार्स काय करत आहे तर पीपिंग इनटू इट म्हणजे त्या शिंपल्यामध्ये डोकावण्याचा प्रयत्न कोण करत आहे तर हे जे स्टार्स आहे ते करत आहेत. नंतर बघा, फायनली इन द मॉर्निंग. बघा, हे जे स्टार्स आहे ते काय करत होते की त्या ज्या सुंदर मुली आहेत त्या कुठल्या स्वप्न बघत होते हे पाहण्यासाठी जे स्टार्स आहे पीपिंग इनटू इट
त्याच्या आतमध्ये ते बघत होते की ह्या मुली कुठलं स्वप्न पाहत आहे. पण आपल्याला तर माहीतच आहे की कुणालाही सांगता येणार नाही की ते जे मुलं आहेत ते काय स्वप्न बघत आहेत. मग बघा, फायनली इन द मॉर्निंग, पण शेवटी काय झालेलं आहे, स्टारला तर माहिती पडलंच नाही की त्या मुली कुठलं स्वप्न पाहत आहे. आणि शेवटी काय झालेलं आहे, तर शेवटी मॉर्निंग झालेली आहे, सकाळ झालेली आहे. When the sun rises, wakes the girls up. शेवटी काय झालेलं आहे, तर पहाट झालेली आहे, सकाळ झालेली आहे आणि आता त्या मुलींच्या उठण्याची काय झालेली आहे, वेळ झालेली आहे. तर पहा मुलांनो, आपली ही जी पोएम आहे 2.1 मिनी अँड विनी, ही आपण इथे सुंदर प्रकारे लर्न केलेली आहे. तर आपण त्यामध्ये काही ॲक्टिव्हिटीज देखील घेऊया. पहा मुलांनो, आपल्याला इथे काही प्रश्न विचारलेले आहे आणि त्याचे जे आन्सर्स आहेत ते आपल्याला इथे द्यायचे आहेत. काय आहे ते पहा. मिनी अँड डॅश स्लेप्ट इन अ शेल. काय सांगितलेलं आहे मुलांनो, मिनी अँड डॅश स्लेप्ट इन अ शेल. तर बघा, आपल्याला ऑप्शन दिलेला आहे मुलांनो, विनी, टिनी. काय सांगितलेलं आहे, दोन मुलींचे नाव तर आपल्याला माहितीच आहे. काय आहे मुलांनो, मिनी अँड विनी. मग काय येणार आहे मुलांनो, अगदी बरोबर, काय येणार आहे तर विनी. आणि बघा, आपलं जे आन्सर आहे ते अगदी राईट आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. बघा मुलांनो, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय असणार आहे की रायमिंग वर्ड फॉर वेल इन द पोएम. आता आपल्याला एक रायमिंग वर्ड जो आहे तो वेलचा आपल्याला शोधायचा आहे. तर सांगा पहा मुलांनो, जो रायमिंग वर्ड आहे वेलचा तो काय असणार आहे पहा बरं. शेल असणार आहे की नेल असणार आहे, सांगा पहा मुलांनो, काय असणार आहे, तर शेल हा असणार आहे. बघा, डबल एल आलेला आहे, इथे डबल एल आलेला आहे, म्हणजेच हा काय झालेला आहे, तर रायमिंग वर्ड झालेला आहे. म्हणजेच वेलचा रायमिंग वर्ड काय असणार आहे मुलांनो, तर शेल हा असणार आहे. पहा मुलांनो, आपलं जे आन्सर आहे ते अगदी योग्य आलेलं आहे. पुढचे बघूया. पुढचा जो क्वेश्चन आहे मुलांना आपला तो काय असणार आहे पहा. रायमिंग वर्ड फॉर अ क्राफ्ट द पोएम. काय सांगितलेलं आहे पहा मुलांनो, रायमिंग वर्ड फॉर क्राफ्ट इन द पोएम. आता आपल्याला इथे देखील रायमिंग वर्ड्स विचारलेला आहे, पण तो कुठल्या वर्डचा विचारलेला आहे, तर तो क्राफ्टचा विचारलेला आहे. बघा मुलांनो, काय विचारलं आहे तो, इथे बूट येणार आहे की अ लॉफ्ट येणार आहे, सांगा पहा मुलांनो. क्राफ्टचा वर्ड काय येणार आहे, बूट की अ लॉफ्ट, सांगा विचार करून, काय येणार आहे तो, अगदी बरोबर, काय येणार आहे, लॉफ्ट हे येणार आहे. तर पहा मुलांनो, आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. कसलं, तर रायमिंग वर्ड आपल्याला विचारलं होतं क्राफ्टचं आणि ते होतं अ लॉफ्ट. नेक्स्ट आपण घेऊया क्वेश्चन. बघूया, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे. डॅश वॉज द शेल विदिन. काय सांगितलेलं आहे, डॅश वॉज द शेल विदिन. म्हणजेच इथे पिंक असणार आहे की ग्रीन असणार आहे. विदिन म्हणजेच काय, तुम्हाला माहीत आहे की आतल्या बाजूने. आपण स्पष्टीकरण करत असतानाच विदिन याचा अर्थ आपण सांगितलेला होता. काय आहे मुलांनो, तर आतल्या बाजूने जो शेल आहे, शेल म्हणजेच काय, SHELL, शेल म्हणजेच शिंपले. तर जो शिंपला आहे तो आतमधून आतल्या बाजूने कसा असणार आहे मुलांनो, पिंक आहे की ग्रीन आहे. हे दोन्ही कलर जे आहेत ते पोएममध्ये आलेले आहेत. पण ग्रीनला काय सांगितलेलं आहे की लिनट हे जो पक्षी आहे, बर्ड्स आहे, तो कसा आहे, तर ग्रीनट आहे, तो आहे ग्रीन. पण विदिन, शेल जो आहे तो आतल्या बाजूने कसा आहे, तर जर ग्रीन हा लिनट हा बर्ड झाला, हा पक्षी झाला, तर आपलं उत्तर काय येणार आहे, तर पिंक येणार आहे. व्हेरी गुड. बघा, आपले उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आहे. पुन्हा आपण तो क्वेश्चन आहे तो बघून घेऊया. काय आहे पहा मुलांना, पिंक वॉज द शेल विदिन. काय असणार आहे बघा, पूर्ण जे सेंटेन्स आहे ते शेल वॉज द शेल, पिंक वॉज द शेल विदिन. ओके. नेक्स्ट जो आहे
तो आपला प्रश्न पहा मुलांना काय आहे. द सन पिप्ड इनटू शेल. आता आपल्याला माहितीच आहे की जे शिंपले आहे त्या शिंपल्याच्या आत डोकावून कोण बघत होतं मुलांना. पहा, ट्रू फॉल्स. द सन, जो सन आहे तो बघत होता की मून बघत होता. आपल्याला तर माहितीच आहे की शिंपल्याच्या आतमध्ये झाकून किंवा पिप्ड करून कोण बघत होतं मुलांना. इथे काय विचारलेलं आहे आपलं, नीट तुम्ही प्रश्न बघायचा आहे. द सन पिप्ड इनटू शेल. सन आहे का मुलांनो? मग हे काय असणार आहे, ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे? अगदी बरोबर, काय असणार आहे तर फॉल्स हे असणार आहे. कारण इथे सन ऐवजी काय यायला पाहिजे होतं तर मून यायला पाहिजे होतं. मग आपलं आन्सर जे आहे ते काय आलं असतं, ट्रू आलं असतं. आणि सेंटेन्स देखील आपलं कसं आलेलं असतं, अगदी योग्य आलेलं असतं. म्हणून द सन पिप्ड इनटू शेल हे काय आहे, फॉल्स आहे. नेक्स्ट बघूया. तर पहा मुलांना, आपला जो प्रश्न आहे ते काय सांगितलेलं आहे की द पोएट इज पुटिंग द गर्ल्स टू स्लीप. आता इथे काय सांगितलेलं आहे, द पोएट इज पुटिंग द गर्ल्स टू स्लीप. हे ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे, सांगा पहा मुलांना. तर हे ट्रू असणार आहे. आणि आपलं जे क्वेश्चन आहे ते अगदी योग्य आहे, अगदी बरोबर आहे. मुलांना बघा, आपण मिनी अँड विनी या आपल्या पोएममध्ये आपण ती लर्न केलेली आहे. ॲक्टिव्हिटीज देखील आपण घेतलेली आहे. आणि आता आपण गेमच्या माध्यमातून सुद्धा मिनी अँड विनी ही जी पोएम आहे ती अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. पहा मुलांनो, इथे आपल्याला काही गेम दिलेले आहेत आणि त्या गेममध्ये आपल्याला काय करायचं आहे तर कुठलाही एक गेम निवडून आपल्याला मिनी अँड विनीचे राईट आन्सर द्यायचे आहे. तर सांगा पहा मुलांनो, आपण यापैकी कुठला गेम घेणार आहोत. तर आज आपण गणपती बाप्पाचा हा जो गेम आहे तो आपण आज इथे घेऊयात. पहा मुलांनो, आपल्याला इथे काही क्वेश्चन दिलेले आहेत, त्याचे आन्सर योग्य राईट आन्सर आपल्याला इथे सांगायचे आहेत. पहा काय सांगितलेलं आहे, द थिंग यू डोंट फाइंड इन द स्काय. काय आहे आपला प्रश्न मुलांनो, द थिंग यू डोंट फाइंड इन द स्काय. तर बघा मुलांनो, स्कूल, स्टार्स, सन आणि मून. आकाशात आपण काय नाही शोधू शकत मुलांनो. द थिंग यू डोंट फाइंड इन द स्काय. स्कायमध्ये आपण काय नाही शोधू शकत. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहेत. काय आहेत ते तर स्कूल, स्टार्स, सन आणि मून. सांगा पहा मुलांनो, काय असणार आहेत तर स्कूल. स्कूल आपण आकाशामध्ये शोधू शकतो का? आपण फक्त स्वप्न बघू शकतो की माझी अवकाशामध्ये किंवा चंद्रावर माझी काय असायला हवी तर शाळा असायला हवी. पण हे आपण काय करू शकतो, एक इमॅजिन करू शकतो, स्वप्न बघू शकतो. पण अवकाशामध्ये आपण नेमकं ते शोधू शकतो का तर नाही. म्हणजेच आपलं योग्य असणार काय योग्य जे आन्सर आहे ते काय असणार आहे मुलांना तर स्कूल हे असणार आहे. काय होतं तर स्कूल हे होतं, म्हणजे आपलं राईट आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे मुलांना तो आपला काय असणार आहे तर 2 ब्राईट स्टार्स पिप्ड इनटू द. आता 2 ब्राईट स्टार्स, आता आपल्याला माहितीच आहे मुलांना 2 ब्राईट स्टार्स म्हणजे 2 चमकणाऱ्या चांदण्या पिप्ड इनटू द. आता ज्या 2 चमकणाऱ्या चांदण्या आहेत मुलांनो त्या काय करत होत्या तर त्या कशामध्ये डोकावून पाहत होत्या हे आपल्याला सांगायचं आहे. पहिलं क्वेश्चन बघा, आपलं पहिलं जे ऑप्शन आहे मुलांनो ते आपलं काय असणार आहे तर ते असणार आहे स्केल. सेकंड असणार आहे वेल. थर्ड असणार आहे पेल. आणि फोर्थ जे असणार आहे ते शेल. तर सांगा पाहू मुलांनो की 2 ब्राईट स्टार्स पिप इनटू द. ज्या चमकणाऱ्या 2 चांदण्या आहेत त्या कशामध्ये डोकावून पाहत होत्या तर शेलमध्ये, म्हणजेच शिंपल्यामध्ये त्या डोकावून बघत होत्या. कशासाठी डोकावून बघत होत्या तर मुली, ज्या 2 सुंदर मुली त्या शिंपल्यामध्ये झोपलेल्या आहेत त्या कुठलं स्वप्न बघत आहे हे ते जे स्टार्स आहे ते बघत होत्या.
म्हणून आपला आन्सर काय असणार आहे मुलांनो, तर शेल हे आन्सर असणार आहे. आणि कलर कुठला आहे मुलांनो, येलो. तर आपण येलो मोदकवरती काय करूया, टिक करूया. आणि पहा आपल्याला गणपती बाप्पाने मोदक दिलेला आहे, याचा अर्थ आपला जे आन्सर आहे ते कसं आलेलं आहे, योग्य आलेलं आहे, राईट आलेलं आहे. पहा मुलांना आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, द ऑपोजिट ऑफ ब्राईट. आता ब्राईट म्हणजेच काय आपल्याला माहितीच आहे, काय तर प्रकाश. प्रकाशात अशा काय असतात, तर चांदण्या असतात. तर सांगा पहा मुलांना, ऑपोजिट आपल्याला शोधायचं आहे, विरुद्ध आपल्याला शोधायचं आहे ऑपोजिट ब्राईटचं. तर ते काय असणार आहे, 4 आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहे. बघा लाईट हा तर ऑपोजिट होऊ शकत नाही. लाईट आणि ब्राईट मीन्स चमकणारेच. तर सेकंड आहे आपलं कलर्ड, आणि थर्ड आहे डल, आणि फोर्थ आहे आपलं सॉफ्ट. तर काय असणार आहे मुलांनो, ब्राईटचं जे ऑपोजिट आहे ते काय असणार आहे, तर ते असणार आहे डल. म्हणजेच कुठल्या मोदकावर आपल्याला टिक करायचं आहे, तर ब्ल्यू मोदकावर आपल्याला टिक करायचं आहे. आणि गणपती बाप्पाने आपल्याला प्रसाद दिलेला आहे, म्हणजे आपलं जे आन्सर आहे ते राईट आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, द ऑपोजिट ऑफ स्लीप. आता स्लीपच्या ऑपोजिट आपल्याला वर्ड जे आहे ते शोधायचं आहे. बघा स्लीप, SLEEP, स्लीप म्हणजेच काय हे तर आपल्याला माहिती आहे की स्लीप म्हणजेच झोपणे. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहेत, ते काय आहे बघूयात. वॉक, फर्स्ट आहे वॉक, सेकंड वेक, थर्ड प्ले, आणि जे आहे आपलं चौथं ते काय आहे, ड्रीम. तर सांगा पहा मुलांनो, ह्या 4 ऑप्शनपैकी आपलं योग्य जे आन्सर आहे ते काय असणार आहे मुलांनो, तर ते असणार आहे वेक. ओके, तर आपण वेकवरती काय करणार आहोत, टिक करणार आहोत. आणि त्याचा जो कलर आहे तो कुठला आहे मुलांनो, तर तो आहे ग्रीन. बघा आपलं जे आन्सर आहे ते योग्य आलेलं आहे, आणि म्हणून आपल्याला गणपती बाप्पाने मोदक दिलेला आहे. तर पहा मुलांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, तर स्टार्टेड अ ग्रीन लिनट आउट ऑफ द. जो ग्रीन लिनट आहे आपल्याला माहीत आहे ग्रीन लिनट काय आहे, तर ग्रीन लिनट म्हणजे एक हिरवा पक्षी आहे. तो काय करतो आहे मुलांनो, आउट ऑफ द. तो कुठून उडून जात आहे, कशासाठी तो उडून गेला आहे, ते तर आपण पोएम एक्सप्लेन करताना तुम्हाला सांगितलेलं आहे की जो ग्रीन लिनट आहे ते दाणा पाण्यासाठी त्या शेतमळ्यातून उडून गेलेला आहे. तर मग आपलं उत्तर काय येणार आहे मुलांना, 4 ऑप्शन आपण इथे दिलेले आहे. फर्स्ट आहे क्रॉप्ड, सेकंड आहे शेल, आणि थर्ड आहे लॉफ्ट, आणि नंतर आहे मुलांना फोर्थ असणार आहे आपलं बॉक्स. तर या 4 ऑप्शनपैकी आपलं योग्य आन्सर काय असणार आहे मुलांनो, तर ते असणार आहे क्रॉप्ड. अगदी बरोबर. आणि त्याचा जो कलर आहे तो काय असणार आहे, तो काय आहे, तर रेड आहे. म्हणून रेड मोदकवरती आपण टिक करायचं आहे. आणि आपला आन्सर जे आहे ते अगदी बरोबर आहे. गणपती बाप्पाने पुन्हा आपल्याला प्रसाद दिलेला आहे. तर बघा मुलांनो, आपण मिनी अँड विनी हे जे लेसन आहे आपलं 2.1 मिनी अँड विनी, या पोएममध्ये आपण काय केलेलं आहे, तर ते आपण लर्न केलेलं आहे. त्याची काही ॲक्टिव्हिटीज आपण घेतलेली आहे. तसंच आपण गेम थ्रू देखील आपण काय केलेलं आहे, तर मिनी अँड विनी हे जे चॅप्टर आहे, हे जे पोएम आहे ते आपण व्यवस्थित समजून घेतलेलं आहे. आता पहा मुलांनो, आपण त्यावर काय करणार आहोत, तर एक टेस्ट देखील घेणार आहोत. पहा मुलांनो, इथे काय आहे की स्टार्टेड अ ग्रीन लिनेट आउट ऑफ द. काय सांगितलेलं आहे पहा मुलांनो, स्टार्टेड अ ग्रीन लिनेट आउट ऑफ द. आणि आपल्याला यात देखील 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहा मुलांनो, तर पहा मुलांनो, आपल्याला आन्सर काय क्वेश्चन काय विचारलेला आहे की स्टार्टेड अ ग्रीन लिनेट आउट ऑफ द. तर फर्स्ट ऑप्शन आहे आपलं क्रॉप्ड, सेकंड जे आपलं ऑप्शन आहे ते आहे मुलांनो शेल, आणि जे आपलं थर्ड जे आहे ते आहे आपलं ऑप्शन लॉफ्ट, आणि फोर्थ जे ऑप्शन आहे आपलं ते आहे बॉक्स. तर सांगा पहा मुलांनो, या 4 ऑप्शनपैकी आपलं योग्य आन्सर जे आहे ते काय असणार आहे. पोएम एक्सप्लेन करताना हे लाईन जे आहे ते आपण एक्सप्लेन केली होती. स्टार्टेड अ ग्रीन लिनेट आउट ऑफ द, कुठून तो उडून गेलेला मुलांनो, बघा
क्रॉफ्ट, शेल, लॉफ्ट की बॉक्स? अगदी बरोबर. तर तो क्रॉफ्टमधून उडून गेला होता. म्हणजे जे काही छोटंसं फार्म आहे किंवा शेती आहे किंवा शेतमळं आहे, त्यातून हा जो ग्रीन लिनट पक्षी आहे तो उडून गेलेला. त्याचं जे काही दाणं पाणी आहे ते शोधण्यासाठी पहाट झाली, म्हणून तो लिनट पक्षी जो आहे तो उडून गेला होता. म्हणून आपलं उत्तर इथे काय असणार आहे मुलांनो? तर आपलं उत्तर इथे असणार आहे क्रॉफ्ट. ओके, नेक्स्ट आपण बघूया. बघा मुलांना, आपलं जे नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे ते काय असणार आहे? द थिंग यू डोंट फाइंड इन द स्काय. काय असणार आहे पहा मुलांनो? द थिंग यू डोंट फाइंड इन द स्काय. आपल्याला ऑप्शन देखील इथे दिलेले आहेत. 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. फर्स्ट आहे आपला स्कूल, सेकंड आहे स्टार्स, थर्ड आहे सन आणि फोर्थ आहे मुलांनो मून. तर आपल्याला योग्य ऑप्शन इथे आपल्याला चूज करायचा आहे. तो कुठला असणार आहे पहा मुलांनो? द थिंग यू डोंट फाइंड इन द स्काय. तुम्ही आकाशामध्ये काय शोधू शकत नाही. फाइंड म्हणजेच काय मुलांनो? FIND, फाइंड म्हणजेच शोधणे. आणि स्काय म्हणजेच काय मुलांनो? तर स्काय SKY, स्काय म्हणजेच काय? तर आकाशात. आकाशामध्ये यापैकी आपण काय शोधू शकत नाही किंवा यापैकी काय नसतं. बघा, स्कूल, स्टार्स, सन, मून. आता आपल्याला माहितीच आहे की मून देखील असतं, सन देखील असतं, स्टार्स देखील असतं, पण स्कूल असतं का मुलांनो? तर नाही. मग आपलं योग्य पर्याय, योग्य ऑप्शन काय असणार आहे? तर स्कूल हे असणार आहे. पहा मुलांनो, आपलं योग्य पर्याय जो आहे तो काय आहे? तर स्कूल हे आहे. नेक्स्ट बघा, तर आपला पुढचा प्रश्न आहे द ऑपोजिट ऑफ स्लीप. आता आपल्याला ऑपोजिट म्हणजेच काय? तर विरोधार्थी काय शोधायचं आहे? तर शब्द शोधायचा आहे. बघा, स्लीप SLEEP, SLEEP. स्लीप म्हणजेच काय मुलांना? तर स्लीप म्हणजेच झोपणे. तर याचाच आपल्याला काय शोधायचं आहे? त्याचा ऑपोजिट शोधायचा आहे, विरोधार्थी शब्द शोधायचा आहे. बघा, तो वॉक असणार आहे का? वेक असणार आहे का? प्ले असणार आहे की ड्रीम असणार आहे? या चारहीपैकी काय असणार आहे सांगा पहा मुलांना. तुम्हाला तर माहितीच आहे ड्रीम म्हणजे काय असतं की स्वप्न. प्ले म्हणजे काय असतं मुलांना? खेळणं. आणि वॉक म्हणजे काय असतं? तर चालणं. आणि वेक म्हणजे काय असतं? तर उठणं. तर सांगा पहा मुलांना, स्लीपच्या ऑपोजिट काय येणार आहे? अगदी बरोबर, उठणं म्हणजेच वेक हे येणार आहे. म्हणजेच आपलं योग्य पर्याय काय आहे मुलांना? तर आपला योग्य पर्याय आहे वेक. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. बघा, आपला जो पुढचा क्वेश्चन आहे तो असा आहे द ऑपोजिट ऑफ ब्राईट. काय मुलांना? द ऑपोजिट ऑफ ब्राईट. ब्राईट म्हणजेच काय मुलांना? पहा, BRIGHT, BRIGHT. ब्राईट म्हणजेच काय मुलांना? हे आपल्याला 4 काय दिलेले आहे? ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट जो आहे लाईट, नंतर आहे कलर्ड, डल आणि सॉफ्ट. ह्या सगळ्यांचा अर्थ आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. सॉफ्ट म्हणजेच काय माहिती आहे आपल्याला? काय असतं? तर मऊ असतो. नंतर डल म्हणजे ज्याचा रंग हलका असतो तो. आणि कलर्ड म्हणजे कलरफुल. आणि त्यानंतर लाईट म्हणजे प्रकाश. तर सांगा पाहू, आपलं योग्य आन्सर काय असणार आहे? ऑपोजिट विचारलेला आहे ब्राईटचा. तर तो काय असणार आहे? तर तो आपला डल हा असणार आहे. म्हणजेच आपलं राईट जे आन्सर आहे ते काय आहे मुलांना? तर डल आहे. पुढचा प्रश्न बघूया. 2 ब्राईट स्टार्स peeped into the. काय सांगितलं आहे? 2 ब्राईट स्टार्स peeped into the. बघा, ब्राईट स्टार्स म्हणजेच काय मुलांनो? तर चमकणारे. किती? तर 2 चमकणारे जे स्टार्स आहे. पिप्ड म्हणजेच काय आपल्याला माहीतच आहे. पिप म्हणजेच डोकावणे. तर ते कुठे डोकावत होते? पहा मुलांनो, फर्स्ट आहे स्केल, सेकंड आहे वेल, थर्ड पेल आणि लास्ट आहे शेल. तर आपलं योग्य आन्सर इथे काय असणार आहे सांगा पहा मुलांनो. तर इथे आपलं योग्य आन्सर असणार आहे शेल. आणि शेल म्हणजेच काय? SHELL. शेल म्हणजेच
शिंपले. तर हे जे 2 स्टार आहे, जे 2 ब्राईट स्टार्स आहेत, ते काय करत होते, तर ते शिंपल्यामध्ये डोकावून बघत होते. म्हणजेच आपलं योग्य पर्याय काय असणार आहे मुलांना, तर शेल हे असणार आहे. पुढे बघूया. तर इथे आपला जो पहिला क्वेश्चन आहे तो काय आहे मुलांना, पहा. व्हॉट इज दिस टाईप ऑफ पोएम कॉल्ड? आता या टाईपच्या पोएमला काय म्हटलं गेलेलं आहे, तर पहा मुलांना काय म्हटलं आहे, दिस इज पोएम ललबाय असं म्हटलं गेलेलं आहे. कशाला, तर ह्या पोएमला. ओके मुलांना, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पहा मुलांना आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय असणार आहे, तर तो असणार आहे हू इज स्लीपिंग इन द शेल. हू इज स्लीपिंग इन द सेल म्हणजेच काय मुलांना, तर त्या शेलमध्ये कोण झोपलेलं होतं, आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे. त्या शेलमध्ये कोण झोपलेलं, तर 2 लहान अशा सुंदर अशा मुली झोपल्या होत्या. पहा, मिनी अँड विनी आर स्लीपिंग इन द शेल. ह्या ज्या 2 मुली आहेत, कुठल्या मुलांना, तर मिनी अँड विनी ह्या ज्या 2 मुली आहेत त्या स्लीपिंग इन द शेल. शेल म्हणजेच काय, तर शिंपल्यामध्ये कोण झोपलेल्या, तर 2 मुली झोपलेल्या. आणि त्यांचं नाव काय आहे, तर त्यांचं नाव आहे मिनी अँड विनी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पहा मुलांनो, नेक्स्ट आपला क्वेश्चन काय असणार आहे, व्हॉट आर द 3 कमांड्स इन द पोएम. आता 3 कमांड्स आपल्याला अशा सांगायच्या आहे ज्या आपल्याला इथे दिलेल्या आहेत. आन्सर आपण पोएम एक्सप्लेन करताना देखील आपण त्या कमांड्स काय केलेल्या होत्या, रीड केलेल्या होत्या. बघा काय आपल्याला आदेश दिले गेलेले आहे किंवा कमांड्स दिले गेलेले आहेत. तर फर्स्ट आहे मुलांना, काय आहे फर्स्ट, तर स्लीप लिटल लेडीज. बघा काय सांगितलेलं आहे, काय आदेश दिलेले आहेत, काय आज्ञा दिलेल्या आहेत, त्यालाच आपण काय म्हणू मुलांना, तर कमांड्स. काय कमांड्स दिलेले आहे, काय आज्ञा दिलेल्या आहेत, तर स्लीप लिटल लेडीज म्हणजेच अरे लहान मुलांना तुम्ही काय करा, आता झोपी जा. नंतर बघा काय सांगितलेलं आहे, वेक नॉट सून. तुम्ही जर झोपलात तर खूप लवकर उठू नका. ही सुद्धा कमांड आपल्याला या पोएममध्ये दिलेली आहे. नंतर बघा वेक लिटल लेडीज म्हणजेच मुलींनो आता सकाळ झालेली आहे आणि आता तुम्हाला लवकर उठायचं आहे. बघा ह्या ज्या 3 कमांड्स आपल्याला इथे दिलेल्या आहेत त्या 3 कमांड्स या पोएममध्ये आलेल्या आहेत. काय आहेत त्या 3 कमांड, तर स्लीप लिटल लेडीज फर्स्ट, सेकंड वेक नॉट सून आणि थर्ड काय आहे मुलांनो, तर वेक लिटल लेडीज. आधी त्यांना झोपायला सांगितलंय, त्यानंतर लवकर उठू नका असे देखील बोलले गेलेलं आहे आणि त्यानंतर सांगितलेलं आहे वेक लिटल लेडीज. आता सूर्योदय झालेला आहे, आता तुम्हाला उठायचं आहे. या 3 ज्या कमांड्स आहेत त्या या पोएममध्ये दिल्या गेल्या आहेत. पुढचा प्रश्न बघूया. तर पहा मुलांनो आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय असणार आहे की व्हॉट आर द 2 क्वेश्चन्स इन द पोएम. आता जेव्हा आपण जी पोएम आहे कुठली मुलांनो, तर मिनी अँड विनी ही जी पोएम आहे जी आपण लर्न करताना त्याच्यामध्ये काही क्वेश्चनसुद्धा दिलेले होते. बघा जिथे क्वेश्चन मार्क्स असेल ते काय विचारले होते त्या पोएममध्ये, तर क्वेश्चन विचारलेले होते आणि ते क्वेश्चन काय होते मुलांनो, पहा व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ. काय सांगितलेलं आहे पहा मुलांनो इथे, तर व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ. आणि सेकंड बघा इथे क्वेश्चन आन्सर आलेला आहे, म्हणजे हा जो क्वेश्चन आहे त्या पोएममध्ये आलेला आहे. कुठला मुलांनो, तर व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ. आणि नेक्स्ट क्वेश्चन दुसरा क्वेश्चन जो आहे आपला तो काय आलेला आहे, तर हू कॅन टेल. कोणीही सांगू शकत नाही की त्या मुली ज्या आहेत म्हणजेच कोण, तर मिनी अँड विनी ह्या कुठलं स्वप्न पाहत आहेत, हे हू कॅन टेल कोणीही सांगू शकत नाही. तर हे आहे या प्रश्नाचं काय मुलांनो उत्तर. पुन्हा एकदा बघा, व्हॉट आर द 2 क्वेश्चन्स इन द पोएम. 2 क्वेश्चन्स आलेले आहे. फर्स्ट आहे व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ आणि सेकंड आहे हू कॅन टेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
बघा मुलांना, शेवटचा आपला जो क्वेश्चन आहे तो काय असणार आहे की हू इज पीपिंग इन टू द शेल. हू इज पीपिंग इन टू द शेल म्हणजेच काय मुलांनो, की त्या शेलमध्ये वाकून डोकावून कोण बघत होतं हे देखील आपल्याला माहिती आहे की 2 लिटल स्टार जे आहे ते डोकावून बघत होते. कुठले मुलांनो? 2 ब्राईट स्टार्स आर पीपिंग इन टू द शेल. पहा मुलांनो, हू इज पीपिंग इन टू द शेल. आन्सर आपलं काय आहे? 2 ब्राईट स्टार्स आर पीपिंग इन टू द शेल. पुढे बघूया. तर पहा मुलांनो, आपला हे जे पोएम आहे 2.1 मिनी अँड विनी, यामध्ये आपण काय काय अभ्यासलेलं आहे? तर या ही जी पोएम आहे मिनी अँड विनी ही आपण लर्न देखील केलेली आहे. ती अगदी सविस्तरपणे तिचा अर्थ देखील आपण इथे बघितलेला आहे. काही ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहे, गेमच्या माध्यमातून सुद्धा आपण ती एक्सप्लेन केलेली आहे. टेस्ट देखील घेतलेली आहे आणि काही क्वेश्चन आन्सरसुद्धा आपण सविस्तर बघितलेले आहेत. तर नक्कीच ही पोएम तुम्हाला समजली असेलच. तर मुलांनो, इथे ही जी पोएम आहे कुठली? 2.1 मिनी अँड विनी ही पूर्ण झालेली आहे. तर लवकरच आपण नवीन एका लेसनमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.